मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये स्पर्धा परीक्षेसाठी खूप महत्वाचा असणारा जो काही टॉपिक आहे तो सरासरी, त्यालाच आपण ॲव्हरेज असं म्हणतो, त्यानंतर त्याला आपण मध्य किंवा मीन असंही म्हणतो, तो टॉपिक आज आपण पाहणार आहोत. तर सरासरी हा भाग आपल्याला या सूत्राच्या सहाय्याने सोडवायचा असतो. सरासरी दिलेल्या सर्व घटकांची बेरीज आणि छेदामध्ये एकूण घटक. तर आज आपण हा भाग पाहणार आहोत. तर तुम्हा सर्वांचं यजमित्र स्टडी पॉइंट या आपल्या चॅनलवर मी मगर सर तुमचं स्वागत करतो. आणि आता आपण पुढील व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. आपली जी काही पहिली मेथड आहे तर त्यामध्ये आपल्याला दिलेल्या संख्या असतात. आपण एक 10, 12, 8, त्यानंतर 7 आणि एक 13 या संख्यांची सरासरी किती? या संख्याची सरासरी काढा असा प्रश्न जर असेल तर आपला हा मेथड पहिली एकदम साधा प्रश्न आहे. तर आपले जे काही घटक दिलेले आहेत ते आपल्याला सुरुवातीला या सूत्रानुसार आपल्याला बेरजेमध्ये मांडायचे आहेत. 10 अधिक 12 अधिक 8 7 आणि 13 छेदामध्ये एकूण घटक 1 2 3 4 5. तर हे 5 घ्यायचे आहेत. यानंतर आपल्याला ती बेरीज करायची आहे. 10 12 हे 20 आणि 10 30 आणि ते 20 50 होतील. 50 छेदामध्ये 5. तर हे 5 10 50. तर आपलं उत्तर किती येईल? 50 10 हे उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. तर या 5 संख्येची सरासरी आपल्याला या पद्धतीने काढायची आहे आणि ती आपल्याला 10 मिळालेली आहे. आता आपण इथेच एक दुसरा प्रश्न आपण पाहूया की आपल्याकडे इथे प्रश्न आपला दुसरा आहे की 1 3 5 7 आणि 11 या मूळ संख्यांची सरासरी, या मूळ संख्याची सरासरी काढा. आता आपल्याला त्याच पद्धतीने हेही काढता येईल की 1 अधिक 3 अधिक 5 अधिक 7 अधिक 11 आणि छेदामध्ये एकूण 5 संख्या आहेत म्हणजेच 5. यानंतर सगळ्यांची बेरीज 4 आणि 5 9 आणि 7 16. 16 आणि 11 18 आणि 5 23 आणि 4 27 होती. तर इथे 1 नसतं, इथे 2 घ्यावं लागेल आपल्याला. 2 मूळ संख्या आहेत 2 म्हणजे इथे 28 छेदामध्ये आपल्याला 5 घेतल्याच्या नंतर 5 5 25 3 उरले 5 6 30. 5.6 हे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. तर आपण अशा पद्धतीने एक मेथड पाहिलेली आहे. आता आपण दुसऱ्या मेथडकडे वळू. आपण मेथड दुसरी पाहू की आपली मेथड 2 मध्ये आपल्याकडे असे घेतलेले आहे की आपण 1 2 3 आणि 10 यांची सरासरी किती? म्हणजे या 1 2 3 या नैसर्गिक संख्या क्रमागत आहेत. तर या क्रमागत संख्येची जर आपल्याला सरासरी काढायची असेल तर एकदम सिंपल पद्धतीने आपल्याला ती काढता येते. यामध्ये काय करायचे की आपल्याला पहिली संख्या घ्यायची अधिक शेवटची संख्या घ्यायची 10 आणि छेदामध्ये 2 घ्यायची. शेवटची संख्या पहिली संख्या छेदात 2. बेरीज 10 आणि 1 11 छेदामध्ये 2 म्हणजे याचं उत्तर येईल तुमचं 5.5. 2 पंचे 10 1 उरतो 2 पंचे 10. तर असं एकदम साध्या पद्धतीने आपल्याला मेथड 2 आपण जर आपल्याला क्रमागत संख्या दिल्या असतील आणि त्या कशा असतील? नैसर्गिक संख्या असतील. आता जर आपल्याला समजा आपण दुसरा प्रश्न पाहू की इथे जर आपल्याला 30 असेल, 1 ते 30 पर्यंतच्या नैसर्गिक संख्येची किंवा क्रमागत संख्येची आपल्याला सरासरी काढायची. म्हणजे इथं पहिली संख्या 1, शेवटची संख्या 30 छेदात 2, 31 छेदामध्ये 2 म्हणजे आपलं 15.5 हे आपल्याला सरासरी मिळते. तर ही आपली मेथड नंबर 2 होती, एकदम सिंपल. यानंतर आपण मेथड नंबर 3 पाहू. मेथड नंबर 3 मध्ये आपण 5 संख्याची सरासरी 17 आहे, त्यापैकी 4 संख्येची सरासरी आपल्याला 16 दिलेली आहे. तर 5वी संख्या आपल्याला इथे शोधायची. तर यासाठी आपण जर सरळ सरळ करण्याचं ठरवलं तर 5 गुणिले 17चा गुणाकार करा. 17 5 85. त्यानंतर 4 संख्येची सरासरी 4 गुणिले 16 16 आहे. 16 64. आता हे जे दोन उत्तर आलेले आहेत याची वजाबाकी करा. 5 मधून 4 जातील, 1 राहील म्हणजे 21 उत्तर आलं.
आपल्याला ही एक पद्धत आहे, किंवा आपल्याला जर दुसरी पद्धत वापरायची असेल तर त्यासाठी आपण दुसरी पद्धतही वापरू शकतो. तर दुसरी पद्धत कोणती आहे, तर आपल्याकडे दुसरं जे दिलेलं आहे सरासरी, दुसरी सरासरी किती आहे 16. यानंतर आपल्याला काय करायचं आहे की 16 अधिक या दोन्ही सरासरी मधला आपल्याला फरक काढायचा आहे. दोन्ही सरासरी मधील फरक म्हणजे 17 वजा 16 आणि गुणिले काय करायचं आहे की पहिली किती संख्येची सरासरी आहे 5, तर इथे 5 घ्यायची. नंतर ही 16 ला 16 राहील अधिक ही फरक तुमचा 1 येईल गुणिले 5, या दोन्हीचा गुणाकार करायचा. 16 अधिक 5 म्हणजे 21, हे 21 आणि हे सुद्धा 21. तर आपल्याला या दोन्हीपैकी कुठली एक मेथड वापरून आपण पटकन उत्तर काढू शकतो. तर यानंतर आपण अशाच प्रकारचा एक दुसरा प्रश्न पाहू. आपण याच मेथडचा पुढील प्रश्न घेतलेला आहे. इथे आपल्याला 7 संख्येची सरासरी 40 दिलेली आहे आणि 6 संख्यांची सरासरी 35 दिलेली आहे. तर 7वी संख्या इथे आपल्याला शोधायची आहे. जर आपण मागील प्रश्नासारखंच याला सोडवण्याचा प्रयत्न जर केला तर आपल्याकडे दुसरी आलेली सरासरी अगोदर घ्यायची होती आपल्याला, म्हणजे 35 अधिक या दोन्ही सरासरी मधील फरक घ्यायचा आपल्याला. तर आता आपण डायरेक्ट घेऊ. दोन्ही सरासरी मधील फरक आपला किती आहे 5 गुणिले पहिली किती संख्या आहेत 7, हा गुणाकार करायचा. म्हणजेच 35 अधिक 7 5 35, म्हणजे उत्तर किती येईल आपलं 35 35 70. आपण एक या पद्धतीने करू शकतो. किंवा ही जर पद्धत अवघड वाटत असेल तर तुम्ही 7 गुणिले 40 करा. 7 गुणिले 40 728 म्हणजे 280. त्यानंतर तुम्ही 6 गुणिले 35 करा. 6 गुणिले 35 तर 6 पंचे 30, 6 18 आणि 3 21, 210. या दोन्हीची वजाबाकी करा, 70 येऊन जाते. तर दोन्हीपैकी एक पद्धत वापरून आपण सरासरी अशा पद्धतीने मेथड 3 मध्ये काढू शकतो आणि तीही लवकरात लवकर. आपल्या मेथड 4 मध्ये आपण प्रश्न घेतलेला आहे की एका वर्गात 10 विद्यार्थी असून सरासरी त्यांचे वय 20 वर्षे आहे. वर्गात शिक्षक आल्यास सरासरी 1 ने वाढते, तर शिक्षकाचे वय किती? अशा प्रकारचे आपल्याला 2 प्रश्न इथे पाहायला मिळतात. सरासरी 1 ने वाढते, सरासरी 2 ने वाढते. आता सरासरी 1 ने वाढत असताना आपल्याला एक 2 पद्धतीनं हे उत्तर काढता येतं. आपल्याकडे काय करायचे आहे की जर सरासरी 1 ने वाढत असेल तर लवकरात लवकर उत्तर काढण्यासाठी आलेल्या सर्व संख्येची बेरीज करा. म्हणजे 10 अधिक 20 अधिक 1, 20 30 आणि 1 31. शिक्षकाचं वय 31 वर्ष. एकदम सोप्या पद्धतीने नुसती बेरीज केली, उत्तर आपल्याला मिळालं. किंवा जर दुसऱ्या पद्धतीने काढायचं असेल तर 10 विद्यार्थ्याची सरासरी वय किती आहे 20, म्हणजे 10 गुणिले 20 करा, 20 10 200. त्यानंतर शिक्षक वर्गात आल्याच्या नंतर इथे 10 अगोदर होते, आता 11 झाले. सरासरी 1 ने वाढली, म्हणजे 20 आणि 1 21 झाले. आता हा गुणाकार करायचा, म्हणजे आपल्याकडे हा गुणाकार होईल 11 1 11, 11 दुनी 22 आणि 1 23, 231. ही वजाबाकी करा, 231 मधून 200 वजा करा, तुम्हाला 31च उत्तर मिळतं. तर ही एकदम सरासरी जर 1 ने वाढत असेल तर सगळ्यांची बेरीज करायची, लवकरात लवकर उत्तर आपल्याला मिळून जातं. किंवा हे आठवलंच नाही तर या पद्धतीने सुद्धा आपण काढू शकतो. यानंतर आपण पुढील प्रश्न पाहू की सरासरी 2 ने वाढत असताना काय करायचं. यानंतर आपण इथे एका वर्गात 10 विद्यार्थी असून सरासरी 8 वर्षे आहे. वर्गात शिक्षक आल्यास सरासरी आता इथे 2 ने वाढते, तर शिक्षकाचे वय किती? आपण याही पद्धतीने करू शकतो. कोणत्या? अगोदर जर आपल्याला सॉर्ट पद्धतीने करायचे असेल तर काय करायचं, विद्यार्थी किती आहेत 2, आता सरासरी कितीने वाढली 2 ने, मग 10 गुणिले 2 अधिक हे 8 आणि हे 10, सरासरी कितीने वाढली आपली 2, 10 दुने 8, 8 आणि इथे परत आपल्याला 2 घ्यायची, 10 दुने 20 अधिक हे 10, बरोबर आपलं उत्तर येईल 30 वर्ष. आता आपण दुसऱ्या पद्धतीने जर करायचं ठरवलं तर पहिलं आपल्याला 10 गुणिले 8 करता येईल, 10 8 80. त्यानंतर आता आपल्याकडे काय झालेलं आहे की एक वर्गामध्ये शिक्षक आल्यामुळे 10 मध्ये एक ऍड झाला 11, सरासरी 2 ने वाढली म्हणजे 10, आणि इथे आपल्याला 11 आणि 10 किती होईल आपलं 11 आणि 10 110, 110 मधून 80 वजा केले तर उत्तर येतं आपल्याला 30. तर आपण या दोन्हीपैकी कुठली एक पद्धत वापरू शकतो आणि
प्रश्न लवकरात लवकर हे सोडवू शकतो. तर अशा पद्धतीने आपल्याला मेथड नंबर आपण 4 पाहिली. यानंतर इथे आपण पुढील अनेक दुसरी मेथड बघूया. आपली मेथड नंबर 5 मध्ये आपल्याला काय करायचं आहे, दिलेलं आहे की 8 घटकांची सरासरी 50 आहे, तर त्यांची बेरीज किती. मग आपल्याला बेरीज बरोबर काय करायचं आहे की घटक गुणिले सरासरी, म्हणजेच घटक 8 आहेत आणि सरासरी 50 आहे. 5 8 40 म्हणजे बेरीज किती असेल त्याची 40 असेल. अशा पद्धतीने आपण त्याची बेरीज काढू शकते. आता या प्रश्नामध्ये आपल्याला काय दिलेले की याची बेरीज दिलेली आहे, पण याच फॉर्म्युल्याचा आपल्याला वापर करायचा आहे. म्हणजे बेरीज बरोबर घटक गुणिले सरासरी. मग बेरीज आहे आपल्याकडे इथे 375. घटक आपल्याकडे किती आहेत माहिती नाहीत, म्हणून घटकला घटक गुणिले सरासरी आहे 25. मग या दोन्हीची आता होईल आपला भागाकार. मग घटक बरोबर एकूण संख्या किती आहेत, संख्या बरोबर 375 भागिले 25. 25 एक 25. आता त्यामध्ये उरले आपले 25 5 आणि 7 12 म्हणजे 125 झाले. 25 5 125 म्हणजे आपलं उत्तर किती आलं, त्याचं 15 उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. हे दोन गणित आपल्याला सारखेच आहेत, फक्त त्याच्या एकामध्ये बेरीज करायची, एकामध्ये बेरीज दिल्याच्या नंतर घटक शोधायचे. तर अशा पद्धतीने आपल्याला त्यांची सरासरी काढता येते. आता मेथड पुढील आपली मेथड 6 मध्ये आपण असा प्रश्न घेतलेला आहे की 3चा फरक असणाऱ्या संख्या मालिकामध्ये एकूण 19 संख्या आहेत, तर सर्वात मोठ्या व सर्वात लहान संख्येतील फरक आपल्याला इथे शोधायचा आहे. मग असा जर प्रश्न आलेला असेल तर आपल्याला काय करायचं, तर फरक बरोबर एकूण संख्या किती आहेत ते अगोदर पाहायचं. एकूण संख्या 19 आहेत, त्यामधून आपल्याला 1 वजा करायचं आणि गुणिले ते कितीचा फरक आहे आपल्यामध्ये 3चा, गुणिले 3 करायचे. 19 मधून जर 1 गेला तर 18 गुणिले 3 म्हणजेच 18 त्रिक 54 उत्तर आपल्याला इथे मिळतं. तर असा प्रश्न असेल तर आपल्याला या पद्धतीने सोडवता येतो. अशाच प्रकारचा आपण अजून एक प्रश्न पाहू. आपला पुढील प्रश्न आहे की 5चा फरक असणाऱ्या संख्या मालिकामध्ये एकूण 25 संख्या आहेत, तर सर्वात मोठ्या व सर्वात लहान संख्येतील आपल्याला इथे फरक शोधायचा आहे. तर असा प्रश्न सोडवत असताना आपण मागील प्रश्नासारखाच याला सोडवायचा आहे. म्हणजे फरक बरोबर आपल्याला काय करायचे की एकूण संख्या किती आहे 25 मधून 1 वजा करायचं गुणिले 5चा फरक म्हणजे गुणिले 5, म्हणजेच 24 गुणिले 5 म्हणजेच 120 आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. 24 5 120. तर आपल्याला अशा पद्धतीने सरासरी हा टॉपिक एकदम सोप्या पद्धतीने समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सॉर्ट पद्धत सुद्धा इथे आपण बऱ्याच मेथड मध्ये वापरलेली आहे. तर निश्चितच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स मध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला, शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.